नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनल. मित्रांनो, आज विधानसभेमध्ये जे आपल्याला चांगलाच रणसंग्राम पाहायला मिळाला, त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते असणारे जयंत पाटील यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे टीकाबाजी केली. कारण काय सांगा ना, ते अनपार्लमेंटरी आहे का सांगा अध्यक्ष महोदय. विनाकारण मी पोलिसांच्यावर टीका करतो, तुमच्यावर नाही टीका करत. तुम्ही कारण सांगा ना, ते अनपार्लमेंटरी आहे का? लाडकी बहीण योजना, त्यासोबत महिला पोलीस भरती व त्यासोबत व्हिजन महाराष्ट्र यासारखे जे मोठमोठे वादे करण्यात आले होते, भारतीय जनता पार्टीकडनं सत्तेत येण्यापूर्वी या सर्वांची ज्या ठिकाणी खरडपट्टी करण्यात आली. विधानसभेमध्ये बोलत असताना त्या ठिकाणी जयंत पाटील यांनी थेट सरकारवरती निशाणा साधत असताना ते म्हणाले की आपल्या सरकारचं झालंय कसं माहितीये का, राज्यात गोंधळ आणि दिल्लीत मुजरा करायचं असं झालं. या ठिकाणी हे गोंधळ करताय आणि दिल्लीमध्ये जाऊन त्या ठिकाणी नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या समोर इथलं सरकार मुजरा करताना दिसतंय. अशा प्रकारचं त्या ठिकाणी टीका टिप्पणी जी आहे जयंत पाटील यांनी केली. कामाचं वर्णन कसं करायचं या सरकारच्या? गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा असं या सरकारचं वर्णन आपल्याला करावं लागेल. तिन्ही पक्ष इथं गोंधळ घालत असतात, पण दिल्लीत जाऊन मोदी साहेब आणि शहासाहेब यांच्यासमोर मुजरा करण्याचं काम आमचे सगळे नेते करत असतात. त्यासोबत त्यांनी त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचा प्रश्न देखील सभागृहामध्ये उपस्थित केला. या सरकारने सत्तेत आल्यानंतर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रतिमाह देऊ असं आश्वासन दिलं होतं, तर त्याचं नेमकं काय झालं आणि कधीपासून देणार असा प्रश्न देखील त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केला. भारतीय जनता पक्षाचा 2024चा जो जाहीरनामा आहे, त्यात लाडक्या बहिणीला 1500 रुपयावरून 2100 रुपये नेण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात दिलेलं होतं. महिला सुरक्षिततेसाठी 25,000 महिलांचा पोलीस दलात समावेश करण्यात येईल असं जाहीरनाम्यात आश्वासन आहे. किती आतापर्यंत महिला सिलेक्ट झाल्या पोलीस दलात? आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न विचारत त्या ठिकाणी एका सामाजिक कार्यकर्त्यावरती हल्ला होऊन जवळपास 15 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले तरी देखील आरोपी सापडत नाही, तर मग पोलिस नेमकं काय करतायत असा प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी विचारला. आणि त्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण वातावरण मोठ्या प्रमाणात बदलून गेलं. एकंदरीत सांगायचं म्हणजे जयंत पाटील यांनी सभागृहामध्ये बोलत असताना सरकारला प्रश्न विचारले आणि सामान्य जनतेचे त्या ठिकाणी प्रश्न मांडले. तर नेमकं जयंत पाटील काय म्हणाले आपण पाहूया. तरी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर राज्यातील राजकीय बातम्या व घडामोडी जाणून घेण्यासाठी व्हायरल बातमी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.